वेलकम टू खयाली पुलाव, जीवा भावाचा आणि पारसी भावाचा खयाली पुलाव। इथली हवा पण फ्रेश आहे, इथलं जेवण पण फ्रेश आहे आणि इथली जागा तर त्याहूनही फ्रेश आहे। पेन घ्या आणि हवी ती डिश लिहून सांगा, कारण विश तुमची डिश आमची। कोल्हापुरी मिसळीपासून डाळिंबी उसळीपर्यंत, थालीपीठापासून हमस पिठापर्यंत, पिझ्झा, सँडविच, पराठा, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा। कारण भाई तुमचा हुकूम आपला एक्का ना भाई। एक ऑर्डर मी घेतो ऑर्डर, तुम्ही जा सगळ्या। सॉरी आमच्याकडे मेन्यू कार्ड नाहीये, पण तुम्हाला जे काही हवंय ते या डायरीत तुम्ही लिहा, आम्ही तुम्हाला बनवून देऊ। एक ऑर्डर 1, 2 आणि 3 परत जा, आनंदी ऑर्डर घे। काय बोलतोयस हा? डॉक्टर जसं प्रिस्क्रिप्शन लिहितात ना तसं तू बोलतोयस, काहीच कळत नाही। कळत नाहीये ना? थँक्यू भाई, तसंच पाहिजे, कळायला नकोच आहे, ती परंपरा आहे भाई, हॉटेलचं वातावरण वगैरे। काउंटर दे पटकन, काउंटरवर चहा दे रे पटकन। थँक्यू सर, थँक्यू। काय रे, किती मस्ती तुझ्या अंगात? हा, कुणी सांगितली होती बिल अशी अशी करून हात घालायला? लागलं ना ते? राहू दे भाई, परंपरा आहे, सवय होईल हळूहळू। आणि आपल्या हॉटेलसाठी मी कष्ट आणि दुःख भोगायला तयार आहे। पण हिरो आहे आजचा कॅप्टन कुक, गेला आपापलं काम करून। अरे आणि एकट्याने केलं त्याने यार, सगळं वाटेल त्या डिशेस बनवल्या आज। आय नो बरं झालं त्याने एकट्यानेच काम केलं, आनंदी जर त्याच्या मदतीला गेली असती ना तर सगळं सनसनानं साय झालं असतं। चालली होती, मी थांबवलं तिला। बाई पण आहे कुठं ती? काय माहिती, मुक्त तिला शोधायला गेली, आले नाही का अजून? कोणी सांगितली तुला ही सगळी कामं करायला? गौरव साईलच असतील का? ते लोक नाही करू शकत ही कामं? हा, पुरुष लोक नाही भांडी घासू शकत? अगं मुक्ता, असं काही नाहीये, मी माझ्या तू थांब जरा, याचा सोक्ष मोक्ष आजच लागला पाहिजे। आज एक दिवस हे काम केलंस ना तर पुढचे सगळे दिवस तुलाच हे काम करायला लागेल। मला काय माहित नाही, आताच बोलायला पाहिजे। ऐकून घे ना, चल अगं मुक्ता ऐकून घे ना मग। नमो जागो रे जागो जागो, मंगल मंगल पैशांची दंगल, मंगल मंगल हो। ए पोऱ्या, आसन साफ करून घे। करतो। तर मित्रांनो, बाबा आणि भावाच्या कृपेने आपलं पहिल्या दिवशीचं कलेक्शन 2400 रुपये। बेटा, जब तक स्वर्ग में देवता नहीं होता तब तक स्वर्ग स्वर्ग नहीं होता। स्वर्ग 1990। क्या होत आहे, क्या होत आहे? हा हा, वा वा। एक तो स्वर्ग होता आणि एक हा स्वर्ग आहे। क्या बात है, क्या होत आहे, क्या होत आहे? हा हा, माझी पहिली कमाई, मी हात लावून बघू? नाही हा, अजिबात नाही, अजिबात नाही। हे बघा, जोपर्यंत मुक्ता आणि आनंदी येत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही। हा भाई, बोल आता, युनिव्हर्सल थिअरी, आतली काही संकटात नाही भाई, पैशांना हात लावायचे फक्त, लावू दे ना। पप्स, मी सांगतोय त्याला काहीतरी कारण आहे, कळलं ना? असू दे, समान वाटणी झाली पाहिजे। एक्झॅक्टली, हेच कारण आहे। बस बसा बसा, हेच सांगतोय मी त्यांना, प्लीज बस। हे बघा, समान वाटणी झालीच पाहिजे पैशाची। हे बघ, मी पैशा, आता मी बोलतोय ना, मला 2 मिनिटं बोलू दे। मी तेच म्हणतोय, समान वाटणी झाली पाहिजे, पण समान वाटणी होण्याआधी पैशाचे 2 भाग होतील।
उद्यापासून 50% आणि 50%. पहिले 50% हे आपल्या हॉटेलच्या रोजच्या खर्चासाठी आपण वेगळे काढून ठेवणार आहोत आणि राहिलेल्या 50%चे 6 समान भाग होतील. ओके. पण 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 आज पहिला दिवस आहे आणि त्यामुळे या रूलला एक्सेप्शन असणार आहे. थेरीज आहे तशी. हे 2400 रुपये आज आपण समान वाटून घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात 400 रुपये आलेले आहेत. जशी पैशांची समान वाटणी होते ना तशी कामाची पण व्हायला पाहिजे. ही बिचारी आनंदी काय बोलत नाही, सगळं करायला तयार असते म्हणून हिनी वाटेल ती कामं करायची असं चालणार नाही. कोणी केलं असं? कोणी केलं? हेच गौरव शेठ आणि साहिल शेठ. का? आम्ही कधी गेलोय? आम्ही काही केलेलं नाही, कळलं ना? मी पण नाही, क्योंकि मैं कभी झूठ नहीं बोलता. मग ही काय स्वतःच्या मनाने तिकडे जाऊन ढीगभर भांडी घासत बसली होती? हो मुक्ता, मी माझ्या मर्जीनेच भांडी घासत होते. बघ बघ. आणि आपलंच हॉटेल आहे ना, मग कामाची कसली आली लाज? तरी पण कोण काय काम करणार हे आजच्या आज इकडे ठरलं पाहिजे. अरे हा बाई, चिडते काय? आता आपण सगळेच कष्ट घेतोय ना. आपण गल्ल्यावर बसणार आहे, आपलं ट्रेनिंग झालंय. हो, आणि मी सगळं इंटिरियर केलं हॉटेलचं, त्यामुळे मी डेकोरेशन आणि टेबल अरेंजमेंट्स बघणार. मी मॅनेजमेंट केलंय त्यामुळे ऑब्व्हियस आहे मी मॅनेजर होणार. ओके. माझं काय राहिलं बरं? वेटर. नाही, मी वेटर नाही येऊ शकत. नाही म्हणजे ते काम चांगलंय पण मी शिक्षण घेतलं यार हॉटेल मॅनेजमेंटचं. ते कुठेतरी वापरता येईल असं काम द्या ना मला. यांना हलकी कामं करायला नकोत. सगळी शायनिंग वाली कामं स्वतःकडे घेऊन ठेवली. मग काय बाजारात जाणं, साफसफाई करणं, वेटरची कामं ही काय आम्ही दोघींनी करायची सगळी? अजिबातच बोलत नाही. खामोश. भगवान ने जबान दी तो लगे फैलाने. सगळे सायलेंट. बाई पहिला दिवस, पहिली कमाई, लगेच पहिलं भांडण. बाई मचमच नकोय, बाबा बघतायत. आपण काहीतरी सोल्युशन काढूया. टॉस करायचं का? 6 बाजू असलेला कॉइन कुठून शोधून काढणार आहेस तू फणींद्रनाथ? 10, 20, 30 करून सुटूया का? किंवा जास्तीची मेजॉरिटी? नाही, त्यात पण चिटिंग होऊ शकते. या साहिलवर माझा भरोसा नाही. अरे काय ही माझ्यावर का घसरते यार? हा जसं की मी चोर आहे आणि ही राणी आहे मोठी. हायच मग. एक्झॅक्टली. हे चांगलंय काय? हे चांगलं आहे. हा ती मला बोलते ते चांगलं आहे. राजा राणी चोर पोलीस. राजा राणी चोर पोलीस. काय 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 गेम आहे? चोर पोलीस तर ते मैदानी गेम आहे ना. वेगळं आहे. तुम्ही राजा राणी चोर पोलीस खेळला नाही? अरे लहानपणी नाही का आपण चिठ्ठ्या टाकायचो, चिठ्ठ्या एकेकाने उचलायच्या, ज्याच्यावर जे येईल ते त्याच्यात. तसे चिठ्ठ्या टाकूया आणि ठरवूया कोण काय काम करणार ते. हो म्हणजे चोर पोलीस राजा राणी. हा म्हणजे रॉयल कारभार. ओके डन. ओके 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 ओके. ओव्हर अँड आउट. तर मित्र हो, मी या ग्लासमध्ये 6 चिठ्ठ्या टाकतोय. या 6 चिठ्ठ्यांवर मी 6 कामं लिहिलेली आहेत. मॅनेजर, वेटर, साफसफाई, बाजारहाट, गल्ला आणि LOD लोड. आता तुम्ही म्हणाल लोड म्हणजे काय? तर तुम्हीच मला सांगा लोड म्हणजे काय? LOD म्हणजे लाफ आउट दनादन. टेन्शन. ते गादीवर ठेवतात ना असं मृदुंगासारखं ते. नाही, तो लोड म्हणजे टेकायचा. तो कामाचा लोड नसताना वापरायचा लोड आहे. हा वेगळा लोड आहे. हा लोड म्हणजे लुजर ऑफ द डे. समजल असं बोल ना. हा बाई मराठीत बोल ना. हा अरे सोपं आहे. लुजर ऑफ द डे म्हणजे ही चिठ्ठी ज्याच्या नशिबात येईल
त्या व्यक्तीचं नशीब त्याच्याबरोबर त्या दिवशी नसेल. म्हणजे त्या व्यक्तीने पडेल ते काम करायचं, राहिलेली सगळी कामं त्याने करायची. ओके, म्हणजे एखाद्याला मॅनेजरची चिठ्ठी आली तर तो हिरो नंबर 1, आणि लोड म्हणजे एलओडीची चिठ्ठी आली तर तो कुली नंबर 1. एक्झॅक्टली. म्हणजे कुणावरही अति अन्याय होतोय असं वाटायला नको, राईट? नॉट बॅड. छान आहे. ओके, रेडी रेडी सगळे? येस येस येस. या रेडी. हा हो. ओके रेडी. मी 6 चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत यात. ओके, 1 2 3. वन बाय वन. परी परी परी. क्या होता है? मी घेते गल्ला. चुकते. अरे दळण असं दळतात ना, आपला चान्स होता. परीनंतर आपण ना, असं दळतात ना, आपला चान्स होता. म्हणजे तू आता दळणं बंद कर. थांब जरा. मी उचलतो चिठ्ठी. नाही असं कसं ते फायनल तरी होऊ दे ना. ते बाई आपण काउंटरवर आपण बसणार आहे, ठरलेलं आहे. ट्रेनिंग घेतलंय बाई. नाही पप्या, चिठ्ठी मला आली आहे ना. हवं तर मी दुसरी पण कामं करते ना, पण चिठ्ठी मला आली आहे की नाही, मग गल्ल्यावर मी बसणार आहे. बास रे. थांबा मला बोलू दे. अवघडच ते अवघड. तुला खूप लागेल. मला तुझी काळजी आहे फार. मी बसणार. ठरलं. मी गेम ठरवलाय. मी सांगतो तसंच होणार. दॅट्स इट. मी उचलू का चिठ्ठी आता? प्लीज. बाजार हट. ओके, माझा चान्स. ओहो, वेटर. काय घेणार तुम्ही? साफसफाई. आता करत बस. साफसफाई करायची बोला. आता कर ना. नारी शक्तीचा विजय आहे बा. तू का हसतेस? अरे कारण तुम्ही सगळे हारलात. एक तुला जनरल माहिती म्हणून सांगतो, तुझं जे गणित आहे की नाही ते खूप कच्चं आहे ग. अगं तुला लक्षात येत नाही, 5 चिठ्ठ्या संपल्या आहेत. शेवटची चिठ्ठी तुझ्याकडे आहे. म्हणजे तू एलओडी आहेस, लुझर ऑफ द डे. चिटिंग आहे. पहिला नाव भूताचा असतो, काय नाही. काय भूताचा बिताचा नाही. एक्झॅक्टली, आलं तिच्या लक्षात. पहिला नाव भूताचा असतो. याला काय अर्थ आहे? असं नाही राव. मी आले इथे रेंज नाही. हा शुद्ध खोटा फोन आहे. ती पळतीये कामापासून आणि विषयापासून. हॅलो. हा माय, काय म्हणती? अगं तुला माहिती का, आज आमच्या हॉटेलचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी 6 जण आले आणि जेवून गेले. आता बघ तू, हळूहळू 6चे 60, 60चे 600 कसे होतात ते. हॅलो. अगं असं काय करते, बोल की. तुला आनंद नाही झाला वाटतं? मग काय झालं, असा का आवाज काढते? ठरलं बाई, ठरलं. माझ्या 400 पैकी 100 रुपये राजाला, म्हणजे लालबागच्या राजाला, आणि 300 रुपयाचा आपण गॉगल घेणार. मस्त गल्ल्यावर बसलेले असताना एकदम लावून चकाचक ऑर्डर घेताना देताना गॉगल लावून फुल रजनीकांतगिरी. मी या नोट्स फ्रेम करून घेणार आहे आणि माझ्या बेडच्या शेजारी लावणार आहे. माझी पहिली कमाई सतत दिसली पाहिजे. बाई वा. हे असं फ्रेम करून लावण्यापेक्षा आरड्या बिड्या करा. पैसे जरा सेव्ह करा. मी तर ठरवलंय बाबा, याले थोडे थोडे पैसे सेव्ह करणार आणि मॅग्नेटच्या बिझनेसमध्ये ज्यांना ज्यांना लॉस झाला त्यांना त्यांचे पैसे परत करून टाकणार. सालाबाद प्रमाणे साहिल सर तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार. वाटलंच होतं, मला वाटलंच होतं तू हेच करणार.
मी माझी पहिली कमाई सुमनताईंना देणार आहे. नाही तर अनाथ आश्रमातल्या मुलींना काहीतरी गोडधोड घेऊन जाणार आहे. गुड वन. बरं ते जाऊ दे, आता झोपूया आपण सगळे. सकाळी परत लवकर उठायला लागेल. आय नो. नाही तर आहेच आहे परत कॅप्टन कुकची मिरचीची धुरी. पाहिजे पाहिजे तुम्हाला? हो यार, नो नो नो, प्लीज प्लीज, चला जाऊया, चला. हे सगळं ठीक आहे, पण ती LOD कुठे आहे? लुझर ऑफ द डे. हा, हो ना. का घाबरून गेली आत्ताच? कामं करायची, तिला विसरली का ती? हो, खोटा फोन कॉल जरा खूपच वेळ चाललाय. भोक्या! अगं फोनवर बोलून झालं ना तुझं, मग यायचंच की आत. चल झोपायला चल, लवकर उठायचंय. आणि LOD असलीस म्हणून काय झालं, एकाच दिवसासाठी. परवा ना तुला गल्ला मिळेल, मग चिल टाक. ये बाई, आता नेक्स्ट गल्ला आपल्याला भेटणार आहे. बाबाचे आशीर्वाद आहेत. हा. ह्याचं एक वेगळं काहीतरी चालू असतं सतत. मुक्त तू रडतेस? ए, रडली तरी सुद्धा गल्ला आपल्यालाच भेटणार आहे. मुक्त काय झालं? नाही खरं सांग, लुझर ऑफ द डे म्हणून रडतीयस ना? काम करायला लागणार आहे म्हणून? आत्ता रडून घे, नंतर आहेच भरपूर काम. थांबा ना जरा. मुक्ता, काय झालंय? काय नाही रे. अगं सांग ना, रडतेस तू, कारण काय? मुक्ता, काही सिरियस आहे का? बघ, तू सांगितलं नाहीस तर मग आपण काहीच करू शकणार नाही, नाही का? हो सांग ना. मुक्ता तू सांगणार आहेस का? हे सांग ना हिला. बोल ना बाई, पटकन काय असेल ते. नाही काही नाही. आईचा फोन आला होता. मागच्या महिन्यात मी तिला पैसे पाठवू शकले नाही म्हणून जरा कमी पडतायत. परवा शिंदूला वर्गातून काढून टाकलं कारण तिची पूर्ण फी भरलेली नव्हती. पण सगळ्या प्रॉब्लेम नाही, 4 दिवस बुडेल शाळा. माझ्याकडे 1000 भर जमले की मग देईन पाठवून. ए बाई, टेन्शन काय आहे? हे 2000 रुपये, 2400 टोटल. किती शाळांच्या फिया भरायचं भरू दे. आईला टेन्शन नाही पाहिजे, उद्या पाठवून दे. मुक्ता, ऐक. सिंधूची शाळा बुडली नाही पाहिजे, तिची शाळा बंद झाली नाही पाहिजे, एवढीच इच्छा आहे आमची. आणि या पैशांना नाही म्हणायचा हक्क तुला नाहीये, कारण हे आम्ही सिंधूसाठी देतोय. आम्हाला तिची काळजी आहे. ठीक आहे. आणि आता रडून झाला असेल तर किचन मध्ये जा, तुला भांडी घासायची. तू लुझर ऑफ द डे आहेस.